पिंपळगाव बसवंतला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा, बाजार समिती आणि पॉली हाऊसचे मोठे नुकसान। पिंपळगाव बसवंत येथे सोमवार 20 मे रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली। हवामान खात्याने पूर्वसूचना दिली असतानाही पावसाचा तडाखा इतका अनपेक्षित होता आणि तीव्र होता की शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले। या वादळी पावसात विशेषतः जोपूड रोडवरील बाजार समिती परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। बाजार समितीतील अनेक व्यापाऱ्यांच्या शेड वाऱ्याच्या जोरदार झोतामुळे उद्ध्वस्त झाले असून काही शेड्स पूर्णतः कोसळून मालाचे नुकसान झाले। शिवाय बाजार समितीच्या लगत असलेल्या एका कांदा शेडचे आणि शेतकऱ्यांच्या पॉली हाऊसचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले। कांदा शेडमधील साठवलेला कांदा व पॉली हाऊस मधील भाजीपाला खराब झाला असून त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांना आर्थिक फटका बसलाय। पावसामुळे बाजार समितीच्या मुख्य कमानीचेही नुकसान झाले असून काही भागात विजेच्या तारा तुटून पडल्याने विद्युत पुरवठा काही वेळ खंडित झाला होता। शिवाय शहरातील काही भागात झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीवरही परिणाम झालाय। स्थानिक प्रशासनाने तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले असून नुकसानग्रस्त व्यापारी व शेतकऱ्यांना मदत दिली जावी अशी मागणी जोर धरत आहे। हवामान विभागाने पुढील काही दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले। S9 TV न्यूज साठी शरद पवार, पिंपळगाव। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।